हम्म. आवाज पण येतो सगळ्यांना माझा आणि आता हे पण आहे, क्लिअर आहे. रेकॉर्डिंग पण स्टार्ट केली आहे मी. अच्छा. काहीच दिसलं नाही का पहिल्यापासूनचं? ठीक आहे, काय हरकत नाही, परत स्टार्ट करू. गेल्या लेक्चरमध्ये जे काय झालं आपलं, ओके, गेल्या लेक्चरमध्ये जे काय झालं ते सगळ्यांना लक्षात आहे. ते एकदा मी फक्त ओव्हरव्ह्यू घेतो की जसं मार्केट अप ट्रेंडला जातो, मार्केट जो अप ट्रेंडला जातो त्या झिगझॅग पॅटर्नमध्ये जातो आणि तेव्हा तो काय करतो, एक हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हे क्रिएट करत जातो, राईट. आणि सेम डाऊन ट्रेंडला जेव्हा असतो मार्केट तेव्हा काय करतो, लोअर हाय अँड लोअर लो, लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो, असं क्रिएट करत जातं, राईट. असं क्रिएट करत जातो मार्केट. डायरेक्ट स्ट्रेट जात नाही कधी कधी पण. हम्म? मूव पण होते स्क्रीन, मी चेक पण करतो. तो जेव्हा स्विंग असतो, स्विंग करत जातो जेव्हा मार्केट स्विंग, तेव्हा कसं मूव्ह करतो, एक अशा टाईपमध्ये मुवमेंट येते. त्याला आपण काय बोलतो ते पुढे सांगतो. मी जस्ट एक सांगतोय की स्विंग ट्रेड, स्विंग करतो मार्केट जेव्हा, स्विंग म्हणजे इथून त्या पॉइंटला स्विंग असं, तर तो त्या टाईपमध्ये मूव्ह करतो. ते पुढे आपण बघूया रिअलमध्ये. नाहीतर जेव्हा कन्सल्टेशन होतं, इक्वलंट हाय इक्वलंट लो जे आपण बोलतो, अशा टाईपमध्ये. आणि जेव्हा मार्केटमध्ये एखादी लेवल आहे रेजिस्टन्स, ही रेजिस्टन्स घेतलं आणि जे ती ब्रेक होते, हा रेजिस्टन्स आहे, इथे ब्रेकआउट आहे, तर हा काय बनला आता, रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्यावर सपोर्ट बनतो, रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्यावर सपोर्ट बनतो. आणि सेम ॲज इट इज जेव्हा सपोर्ट ब्रेकआउट होतो, सपोर्ट ब्रेक होतो तेव्हा त्याचा रेजिस्टन्स बनतो. इथे रेजिस्टन्स बनतो, हा सपोर्ट घेतलाय, इथे ब्रेकआउट दिलाय. ठीक आहे, क्लिअर. मी थोडंसं हे फास्ट फॉरवर्ड केलं का तर पहिल्याचं तुम्हाला हे समजायला थोडंसं डोक्यात बसेल. आणि ट्रेंड लाईनचं मी बोलत होतो तुम्हाला. बरेच जण काय करतात, आता हा ट्रेंड कुठला आहे हा आपण आयडेंटिफाय केलाय, आता हे आपण बघतोय अप ट्रेंड आहे, त्याला आपल्याला डोळ्यांनी पण दिसतंय, पण काय काय जण असे मार्किंग करतात. ठीक आहे, मार्किंग करा, पण काय आहे की मार्किंग म्हणजे ट्रेंडच्या, त्या ट्रेंड लाईनच्या भरोश्यावर राहू नका. जसं असं ट्रेंड लाईन करतात मूव मार्केट, मार्किंग करणार आणि त्यानंतर जेव्हा हा ब्रेकआउट देतो या ट्रेंड लाईनचा, जेव्हा हा ब्रेकआउट येतो तर इथे ट्रेड घेतात आणि देन असं एस एल हिट होतो त्यांचा. सो आपल्याला ट्रेंड लाईनवर काम नाही करायचं आहे, आपल्याला प्युअर प्राइस ॲक्शन आणि सपोर्ट रेजिस्टन्सवर काम करायचं आहे. म्हणजे ते दोन्ही बघता, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजेच प्राइस ॲक्शन होते, एक कॉन्सेप्ट आहे तो. आपल्या ट्रेंड लाईनवरती नाही करायचं. म्हणजे असं तुम्हाला रिअल दाखवायला जाऊ तर हे बघा, आता हे अप ट्रेंड समजा मार्केट चाललंय, आपण बघितलं, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, पण एखादा बिगनर असेल, आता इथे तो काय बघणार, अरे स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलाय, स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे, रेड कॅन्डल. आता हे तेच आहे, हे अशी जी कॅन्डल इथेच ब्रेकआउट का दिली आहे, आता इथे बरेचसे जण करतात ट्रेड, मार्केट ट्रॅप करण्यासाठी. मोठे जे प्लेयर्स आहेत ते आपल्याला रिटेलर्सला ट्रॅप करण्यासाठी अशी मोठी कॅन्डल दाखवतात, ब्रेकआउट झाल्या का, आता हे जे ट्रेंड लाईनवर काम करतात लोक, त्यांना फसवण्यासाठी. तर ते लोक काय करतात, लगेच असं ट्रेड घेतात, ह्याच्या याला एस एल ठेवतात लोला, आणि बाकी असं एवढा एवढा त्यांचं असं रिस्क टू रिवॉर्ड रेशो असेल जे काय, आणि त्यांचा मग एस एल एड होतो. सो आपल्याला असं ट्रेंड लाईनवर काम नाही करायचं. ठीक आहे, आजचा मी तुम्ही स्टेटस आय थिंक बघितलं असणार, आजचा आपला ट्रेड होता तो, मी एक नवीन कॉन्सेप्ट चालू करतो यूट्यूबला. तो म्हणजे काय अशी कॉन्सेप्ट आहे की मी आता डेली ट्रेड जे घेणार, आता बरेच जणांना क्वेश्चन मार्क आहे जे नवीन आहेत की 5000 पासून, म्हणजे बरेचसे जण मला असे पण बोलले की 1000 रुपयापासून चालू करू शकतो का मी ट्रेडिंग.
फॉरेक्स मध्ये. तर हा, तुम्ही 1000 रुपयापासून चालू करू शकता फॉरेक्स मध्ये. इंडियन मार्केटमध्ये 1000 रुपयापासून नाही करू शकत. पण प्रॉब्लेम काय आहे, की 1000 रुपये जर तुमचे $10 आहेत, ते तुमचे गेले. $9 जे काय असेल, 8.5-9 डॉलर येतात, ते गेले एका एस एल मध्येच. का तर एकच एस एल तुमचं सहाचा लावायला लागतो मिनिमम 5 to 6. हां, तर त्याच्यामध्ये तुमचे तेवढे डॉलर जाणार. सो तुम्हाला ते हेच नाही होणार पुढे नेक्स्ट घेण्यासाठी. तर 10,000 पण लोकांना हल्ली जास्त वाटत आहेत. म्हणून मी एक असं हे काढलंय की 5,000 जर असेल कॅपिटल कोणाकडे, 5,000, जर एखादा बिगिनर आहे, तर तो शिकण्यापुरतं तो ट्रेड त्यामध्ये करू शकतो. तर मी माझ्या एक वेगळा अकाउंट बनवून त्याच्यामध्ये 5,000 रुपीज टाकलेत, आणि त्या 5,000 पासून मी ट्रेड करणार आहे. आणि तो 5,000चा अकाउंट कसा ग्रो होतोय, किती ग्रो होतोय, का पूर्ण लॉस होतो त्यामध्ये, आता पुढचं जसं मार्केट त्या हिशोबाने आपण बघायचं. आणि जे बिगिनर्स आहेत त्यांना, आता तुम्ही लेक्चर बघितलेत, आता संकेतने लेक्चर बघितलेत, आता नवीन आलाय, रेकॉर्डिंग्स बघितले, तुम्ही त्यामध्ये सांगितले. तर आता मी काय करणार आहे, 0.01नीच घेणार आहे, म्हणजे बेस 5,000 आणि सगळ्यात बेसचा हे. तर कमीत पैसे टाकून कमीत कमी ह्याच्यामध्ये पण तुम्ही किती प्रॉफिट कमवू शकता काय. आणि मी ट्रेड जे घेणार त्याचं लॉजिक काय ते मी डेली अपडेट यूट्यूबला व्हिडिओ टाकणार, की आज ट्रेड हा घेतला तर ह्याच्या मागचा काय लॉजिक होता, हा मी ट्रेड का घेतला, आणि 0.01नी घेतला, माझा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, जे काय असेल ते. ठीक आहे. सो आपण ते नेक्स्ट तुम्हाला यूट्यूबची व्हिडिओ येईल तर आधी बघून घ्या, त्यामध्ये समजेल. सो इम्पॉर्टंट पॉईंट काय, सेटअप तुम्हाला समजायला थोडा टाइम लागेल. आता प्राइस एक्शनचा तुमच्यावर आहे ते, जसं तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं क्लिअर होत जाणार. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मार्केट अप ट्रेंडला चाललंय, मार्केट आहे अप ट्रेंडला, तर तुमचा व्ह्यू काय असणार इथे, तुम्ही मार्केटच्या सोबत जाणार अप ट्रेंडला का मार्केटच्या अगेन्स्ट जाणार. ऑफकोर्स तुम्ही मार्केटच्या सोबत जाणार अप ट्रेंडला. मार्केट वर चाललं तर तुम्हाला पण तुमचा व्ह्यू पण वरच असला पाहिजे ना. आता मार्केट वर चाललं तर तुम्ही डाऊन साईड बघणार का, नाही बघणार. हम्म? आता बरेच जणांचा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे, जेव्हा मार्केट मूव्ह करतो असा, तर ह्या पॉइंटला म्हणजे असं असं जेव्हा खाली येतो आणि मग वर जातो, बरोबर, असं खाली येतो आणि मग वर जातो. तर बरेचसे जण काय करतात माहिती आहे, अप ट्रेंडला ना खालचा ट्रेड घेतात, म्हणजे सेल करतात, शॉर्ट करतात. असं अप ट्रेंड चाललाय, रिजेक्शन दिसलं, लगेच असं सेल केलं. हे एकाच दोन वेळा ठीक आहे, सारखं सारखं आपल्याला ती साथ देणार नाही तुम्हाला ती गोष्ट. ह्याच्यामध्ये तुमचं एस एल हिट होऊ शकतो. म्हणून कधी पण ट्रेंड सोबत जा. ट्रेंड जर अप ट्रेंड आहे तर तुम्ही वेट करा की मार्केट असं खाली येऊ दे, आणि तिथून अपसाईडला जेव्हा इथे एंट्री देईल सपोर्ट वरून अपसाईडला, तेव्हा इथे इथे तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. ओके. जर रिअलमध्ये आपण बघूया, मी जस्ट तुम्हाला क्लिअरिफाय करतो. ओके, तर इथे तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. बरेचसे जण काय करतात, अप ट्रेंडला मार्केट आहे ना, इथे घेणार, मग ते बोलणार अरे माझा व्ह्यू बरोबर होता, मार्केट वर गेलं पण एस एल हिट झाला. तुम्ही इथे घेतलं, तुम्हाला घ्यायचं होतं इथे, पण तुम्ही घेतात इथे, तर तुमचं ऑफकोर्स एस एल हिट होणार. ठीक आहे. आता हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस नंतर समजणार. आता मार्टिन, ये अपन देखते आगे, उसके ऊपर ही बात होने वाला है अभी. हम्म? त्याच्यावरच होणार आहे की मार्केटमध्ये ट्रेंड चेंज कसं होतं, किंवा रेजिस्टन्स जे आहे ते कन्फर्म कसं होतं. ठीक है, रेजिस्टेंस कहाँ पे कंफर्म होता है, कैसे कंफर्म होता है. अप ट्रेंड है तो वो डाउन ट्रेंड कैसा, डाउन ट्रेंड में कैसे जाने वाले हैं अपने को, वो कैसे कंफर्म होगा. ठीक है, देख रहे हैं. तो बुलिश ट्रेंड चालू आहे, तर आपल्याला रेजिस्टन्स कुठे कन्फर्म होतं, की बाबा हा हा रेजिस्टन्सच आहे, इथे मार्केट रेजिस्टन्स घेतोय. जेव्हा मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स येतो तेव्हा तो कसा कन्फर्म होतो. सपोज हा रेजिस्टन्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा तुम्हाला एक फेक ब्रेकआउट देणार, असा एक फेक ब्रेकआउट देणार, किंवा मग असा फेक ब्रेकआउट देऊन असा येतो खाली. नाहीतर काय होतं माहिती आहे, अपसाईड मूव्ह देताना इथेच रिजेक्शन घ्यायला चालू करतो मार्केट. इथेच रिजेक्शन घ्यायला मार्केट चालू करतो,
आणि आपल्याला इथून या पॉईंटवरून समजतं की मार्केट बाबा ह्याच्या वरती जाण्यामध्ये मार्केटला इंटरेस्ट नाही आहे. राईट, ह्याच्या वरती जाण्यामध्ये मार्केटला इंटरेस्ट नाही. आता हे तुम्हाला ड्रॉइंगमधून कळणार नाही, आपण रिअलमध्ये बघणार आहे. आधी तुम्हाला क्लिअर होऊ दे थोडंसं, मग पुढे जाऊ. तो या पॉईंटला आपल्याला समजतं की बाबा मार्केट रेजिस्टन्स घेतोय सारखं, म्हणजे मार्केटला इंटरेस्ट नाही आहे, लोकांना इंटरेस्ट नाही आहे की मार्केटला अजून वर जाण्यामध्ये. ठीक आहे, तर एखाद्या या पॉईंटला आपण वेट करायचं. आणि फॉल जेव्हा येतो तर आपल्याला सेल ह्या पॉईंटला आपल्याला कन्फ्युजन होतं. आता या पॉईंटला काय होतं, इक्विव्हॅलेंट हा इक्विव्हॅलेंट लो और यू कॅन से कन्सल्टेशन होतं. तर आपल्याला ह्या पॉईंटला काय करायचं आहे बघूया. ओके, रेजिस्टन्स कसे कन्फर्म होतात हे बघा. हे बघा समोर तुमच्या आहे, कधी बघता बघता दिसलं. रेजिस्टन्स कन्फर्म झालं, अप ट्रेंड होता मार्केट, अप ट्रेंड होता मार्केट. इथून अप ट्रेंड गेला, रेजिस्टन्स थोडा टाइमपास केला, खाली आला, वरती गेला, इथून परत रिजेक्ट घेतलं. सो इथे कन्फर्म झालं आपल्याला, या पॉईंटला आपल्याला कन्फर्म झालं की रेजिस्टन्स घेतला मार्केटने. ओके, तेव्हा या पॉईंटला समजलं की मार्केट इथून थोडंसं मार्केटची मुवमेंट बघायची, मार्केटचं फील करायचं, थोडंसं प्रॅक्टिस केल्यावर होणार ते. इथे तुम्हाला दिसतंय थोडं ना टाइमपास झाला पाहिजे. कधी पण मार्केटला जेव्हा ब्रेकआउट द्यायचा असतो वेगळ्या साईडला, तेव्हा मार्केट आहे ना त्या पॉईंटला, म्हणजे फॉर एक्झाम्पल अप ट्रेंड चाललाय आणि आता इथे इंटरेस्ट नाही त्याला, किंवा त्याला इंटरेस्ट आहे पण वर जाण्यामध्ये, तर तो काय करणार, तर थोडा ना टाइमपास करणार तिथे, असं 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 झिगझॅग झिग, म्हणजे कन्सोलिडेट होणार तिकडे त्या पॉईंटला. आणि ते मिनिमम कन्सोलिडेशन आहे ना 25 to 30 मिनिट और 35 मिनिट मॅक्स, म्हणजे होऊन झालं पाहिजे, तेवढं कन्सोलिडेशन झालं पाहिजे मार्केटचं तिथे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दिसतंय हा रेजिस्टन्स क्रिएट झाला. आता इथे किती टाइमपास केले मार्केटने या पॉईंट पासून, ई कॅन्डल अराउंड 20 मिनिट, 20 मिनिट, ही 1 2 3 4 5, आता ही आली सुद्धा 25 मिनिट, 20 to 25 मिनिटचा कन्सल्टेशन झालाय. तो रेजिस्टन्स कन्फर्म झाला, इथून डाऊन साईड फॉल आला, इथे आपण नाही घेतला ट्रेड, नाही घेतला, त्यानंतर इथून परत अपसाईड मुवमेंट आला. नंतर मग या पॉईंटला आपल्याला क्लिअर झालं की बाबा हां इथे कन्फर्म रेजिस्टन्स आहे. आपण ट्रेड कुठे घेणार, इथे घेणार का इथे घेणार, ही पुढची स्टेप आहे, मी सांगतो एक एक स्टेप पुढे जाऊया आपण. या अशा टाईपमध्ये आपल्याला कन्फर्म होतं. पण हा जो पार्ट आहे इथे मिनिमम जसं मी बोललो 25 to 30 मिनिट और 20 मिनिट तरी घालवले पाहिजे मार्केटने, टाइमपास केला पाहिजे. ओके, रेजिस्टन्स सपोर्ट आणि याच्या आधीचे जे काय लेक्चर होते किंवा जे काय होतं ते सगळ्यांना क्लिअर आहे ना. आपल्याला पुढे जायचं आता मग. ओके, क्लिअर आहे सगळं. ठीक आहे, सो याच्यामध्ये ना आता दोन चार हे आहेत. मला एस एल ची कॉन्सेप्ट नाही समजली, एस एल ची कॉन्सेप्ट नाही समजली, एस एल ची कॉन्सेप्ट मी सांगतो आता, सांगतो मी. ओके, एस एल ची कॉन्सेप्ट इझी आहे, मी त्या दिवशी लाईव्ह मध्ये पण मी दाखवलं ड्रॉइंग करून, किंवा असं रिअल मध्ये पण की कसं ठेवायचं. ठीक आहे, तरी पण आपण बघूया एकदा. हम्म? आता हे बरेच जणांनी ऐकलं पण असेल. पीओएस, पीओएस काय आहे कोणाला माहिती आहे, जे थोडं स्टडी करत असेल त्यांना माहिती असेल. ब्रेक ऑफ
ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. बीओएस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बरोबर. बीओएस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि जे हे आहे बीओएस जे ट्रेड असतात ते असतात क्विक ट्रेड. म्हणजे बीओएसचे जे ट्रेड आहेत ना ते क्विक ट्रेड बोलतो आपण त्यांना. क्विक म्हणजे अराउंड 15 मिनिट, 20 मिनिट, मॅक्स 30 to 1 hour. 1 hour पण जास्त बोललो, 30 मिनिट 40 मिनिट ठीक आहे. 1 hourच्या आतमध्ये जे होतात ते बीओएस. आणि दुसरं काय आहे, दुसरं आहे COCH. म्हणजे COCH म्हणजे कोण सांगेल? चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर. सो चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये काय होतं, मार्केटचा ट्रेंड जो असतो, मार्केटचा ट्रेंड जो असतो तो अचानक चेंज होतो. त्या ट्रेंडमध्ये चेंज येतो, म्हणजे तो कॅरेक्टर चेंज होऊन जातो मार्केटचा. म्हणजे अप ट्रेंड चाललाय मार्केट, जर अप ट्रेंड चाललाय तर अचानक त्याचा कॅरेक्टर जो आहे अप ट्रेंडचा आहे, पण अचानक तो त्याचा कॅरेक्टर चेंज करतो आणि खाली येतो. त्याला आपण बोलतो चेंज ऑफ कॅरेक्टर. सो चेंज ऑफ कॅरेक्टरचे ट्रेड आपण बघूया. आणि बीओएस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय आहे? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय आहे? आता डाऊन ट्रेंड चालू आहे, ठीक आहे. तर हा जो पॅटर्न क्रिएट होतो डाऊन ट्रेंडला, याला आपण बोलतो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे जो प्रिव्हियस हाय होता आपल्या व्ह्यू प्रमाणे, म्हणजे अपसाइड व्ह्यू असेल, डाऊन साइड व्ह्यू असेल, जो प्रिव्हियस हाय होता और प्रिव्हियस लो होता, तो जेव्हा ब्रेक करतो आणि तिथून आपण ट्रेड घेऊन त्या एक्झॅक्ट पॉईंटला. आता बीओएस म्हणजे काय माहितीये का, क्विक. बीओएस ला आपण काय बोलतो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर ह्या पॉईंटला ना आपलं जे एक्झिक्युशन असेल ट्रेडचं ते एकदम ना क्विक असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मार्केट जातोय, थोडंसं असं कन्सल्ट केलं, थोडं वर गेलं आणि हा इथे ब्रेकआउट देणार आहे आणि आपल्या ह्या पॉईंटला माहिती आहे मार्केट अप ट्रेंडला आहे. तर हा इथे ब्रेकआउट द्यायच्या आधी या पॉईंटला आपल्याला माहिती पाहिजे की ह्या पॉईंट पासून मार्केट अपसाइड मूव्ह करणार आहे. तेव्हा आपण आधीच एंट्री लावून ठेवतो. आपण तेव्हा घ्यायला जात नाही, आपण एंट्री लावून ठेवतो आधीच आणि एस एल लावून ठेवतो. टार्गेट कधी लावायचं नाही. टार्गेट आपल्याला फक्त सिस्टममध्ये लावून ठेवायचं की हा एवढं एवढं माझं टार्गेट आहे. जसं मार्केट अपसाइड जाईल तसं आपण एक्स्ट्रा घेत जायचं. हां, तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करताय काय करताय तर तुम्ही एस एल टार्गेट दोन्ही लावून ठेवू शकता. आता आपण हे रिअल कॉन्सेप्टमध्ये बघूया. बीओएस पहिला बघूया. तर बीओएस ची कॉन्सेप्ट समजली तुम्हाला, इथं आपण क्लिअरिफाय करूया. आता फॉर एक्झाम्पल इथे अप ट्रेंड आहे. आता इथे समोरच घ्या, अप ट्रेंड आहे, इथून दिसतंय आपल्याला. इथे थोडंसं खाली आला. कधी पण मार्केट कसा मूव्ह करतो मी तुम्हाला सांगितलं. तर ह्या पॉईंटला आपल्याला माहिती आहे अप ट्रेंड आहे. बट ह्या इथून जोपर्यंत ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत मार्केट अपसाइड जाणार नाही. तो आपण इथे आधीच रेडी राहिलो पाहिजे. तुम्ही माझी मार्किंग बघितली असणार की मी आधीच असं मार्किंग करून ठेवतो, माझी सवय तुम्हाला माहिती आहे. तो आधीच आपण इथे ट्रेडसाठी रेडी राहतो किंवा हां इथे ब्रेकआउट झाला तर आपल्याला एक्झिक्यूट झाला पाहिजे ट्रेड. सो आपण असं मार्किंग करून आधीच रेडीच राहायचं. व इथे एस एल ठेवायचे लोच्या खाली. स्विंग, हां क्षितिजा, हे बघ एस एलचं विचारणार होते ना, एस एलचा कॉन्सेप्ट समजला नाही. तो एस एल इथे आपल्याला आता बी ओ एसचा आपण ट्रेड बघतोय, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर हा जो स्ट्रक्चर होता ह्या कॅन्डलने हा ब्रेक केला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हा स्ट्रक्चर होता, इथे ब्रेक झाला आणि इथून आपली अपसाइड मूव्ह आहे. तो आपण एस एल ठेवणार कुठे? आता जर इथे ट्रेड घेतला या पॉईंटला, आपली काय व्ह्यू आहे, ही जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला अपसाइड मूव्ह हवे आहे. तो या कॅन्डलनी तो ब्रेक केला तर आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला. तर इथे आपली ही एंट्री असणार आणि जो एस एल आहे तो हा जो लो आहे, हा जो लो आहे लास्ट स्विंग ह्याच्या थोडंसं खाली असणार, ह्याच्या थोडंसं असं खाली असणार. और तुम्ही इथे पण ठेवू शकता अजून असं थोडंसं खाली ठेवायचं. आणि गोल्डमध्ये
गोल्डमध्ये 5 ते 6 5 ते 6 पिप्सचा एसएल आरामात लागतोच, म्हणजे ठेवायलाच लागतो. ओके. आणि देन तुमचा जो काय टार्गेट असेल तो 1:2 किंवा 1:1.5 ॲज पर युअर कॅपिटल आणि तुमची कॅपॅसिटी, तो तुम्ही ट्रेल करायचा. ठीक आहे. आता इथे 1:185 झालंय. आता एखादा रडणार की नाही मला 1:2च पाहिजे इथे, तर त्याचं काय होईल, जो जिथे आहे तिथे आला तो परत. तो आपल्याला इथे समजलं पाहिजे. इथे थोडंसं ना आपण आता जे आहे ते तुम्हाला रिअल कॉन्सेप्ट सांगतो मी. मी तुम्हाला असं हे सांगणार नाही की इथून हे झालं म्हणून असं करायचं तसं करायचं. आपलं मन काय बोलतं ट्रेड करताना, आपल्या डोक्यात काय चालू असतं सगळं, मी त्या हिशोबाने तुम्हाला जे फॅक्ट आहे ते सांगतो सगळं. ठीक आहे. आता इथे काय सिम्पल तुम्हाला काय दिसतंय या पॉईंटमध्ये. आता इथे BOS झाला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. या पॉईंटला तुम्ही ट्रेड घेतलात आणि इथे स्विंग लोच्या खाली एसएल ठेवलाय. ठीक आहे. आता इथे तुम्हाला बाहेर निघायचं आहे का हे तुम्हाला कन्फर्म कशावरून होत आहे, की तुम्हाला इथेच बाहेर पडायचं आहे. बाबा मला 1:2 नाही भेटणार आहे, हा 1:2 आहे, आता हा मला नाही भेटणार आहे, मला एवढाच घ्यायचा आहे. 1:75 किंवा 1:, एवढाच पकडा, 1:80. ठीक आहे. 1:80 घ्यायचं आहे. 70 नाही ना, 80 एक राऊंड फिगर म्हणून 1:80 घ्यायचं आहे. इथे तुम्हाला दिसतंय ना बाबा मार्केट टाइमपास करतोय, नाही त्याला इच्छा जायची, तरी पण तुम्ही नाही बघितलं. चला मार्केट परत खाली गेलं. परत खाली गेला आणि देन परत अपसाईड मूव्ह देतो. तर या पॉईंटला जर तो येतोय ना, तर इथे ॲग्री करायचं, जे काही प्रॉफिट भेटलं ते घ्यायचं आणि गप बाहेर निघायचं. ओके. नंतर वर गेला मार्केट तरी ठीक आहे, चालेल, रिग्रेट नाही करायचं. आणि तुमचं लॉस होण्यापेक्षा तर ठीक आहे की तुम्ही त्या जे काय असेल ते तुम्ही प्रॉफिट घेतलंय. तर जरी इथे 0.01नी ट्रेड घेतला ना कोणी, तरी इथे आरामात त्याला 950 म्हणजे राऊंड फिगर अमाऊंट ₹1000 प्रॉफिट होतं 10 पिप्स ह्याच्यामध्ये. आरामात एवढ्यामध्ये तुम्हाला एक 950, हां 800च्या वरच होतं प्रॉफिट. सो जे काय असेल ते ॲक्सेप्ट करून घ्यायचं. हे तुम्हाला सांगणार नाही मी की हा एवढा आहे मग ह्या लेवलपर्यंतच येईल मार्केट, मग इथून इथे एवढाच जाईल, मग इथून तेवढाच जाईल. तसं नसतं ना, आपल्याला माहितीच नाही. आणि कधी पण आपण एसएल आपला ठेवू शकतो, टार्गेट आपण सेट करू शकत नाही का, तर आपल्याला माहिती नाही मार्केट मूव्ह किती करणार आहे किती नाही, आपल्याला एसएल हिट होणार आहे का नाही. आपल्या हातात काय, एंट्री आणि एसएल. टार्गेट सोडून द्यायचं, टार्गेट लावायचंच नाही. मार्केट जेवढं जातो तेवढं घ्यायला बघायचं. इथे समजतंय ना आपल्याला, या पॉईंटला समजते मार्केटला इंटरेस्टच नाही जाण्यामध्ये, मग सोडून द्यायचा विषय. जिथे आहे तिथे एक्झिट मारायचं. ठीक आहे. या पॉईंटला जरा जास्त बोललो. BOS बघूया आपण. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा हा एक पार्ट. ओके. BOS अजून बघूया. इथे समोरच आहे. इथे चेंज ऑफ कॅरेक्टर क्रिएट होतं. BOS चे पूर्ण बघून घेऊया. इथे एक आहे, अप ट्रेंडला चाललंय मार्केट, अप ट्रेंड गेलं. इथे काय आलं, या लेवलला ब्रेक केलं, इथे ब्रेकआउट दिला. BOS ही लेवल आपल्याला माहिती आहे ना, अप ट्रेंड आहे. या लेवलला ब्रेकआउट दिला, हां ब्रेकआउट दिला इथे या पॉईंटला ब्रेकआउट दिला. आपण काय करणार, इथे लॉंग पोझिशन घेणार. लॉंग पोझिशन घेतल्यावरती इथे आपण आधीच रेडी राहतोय. या पॉईंटला आपण आधीच रेडी आहे की बाबा मला इथून अपसाईड मूव्ह माहिती आहे, मला इथून अपसाईड मूव्ह जाणार. जर ही ब्रेकआउट दिला तर ही लेवल ब्रेकआउट दिली, इथे आपण एक्झिक्युशन आधीच करून ठेवलंय. आता हे बघा इथे दिसते तुम्हाला, ही लाईन दिसते. हे व्हाईटवाला मी काढून टाकतो, इथे आपल्याला दिसते या पॉईंटला. इथे बघा 2679.479. तर आपण तिथे ट्रेडमध्ये हे करायचं, एक्सनेसमध्ये बाय स्टॉप. तिथे ऑप्शन आहे, मी दाखवलेलं बाय स्टॉप काय असतं, कसं करायचं काय, मी सगळं दाखवलंय, व्हिडिओ बघून घ्या. तर बाय स्टॉपवर क्लिक केलं आपण, बाय स्टॉपवर क्लिक केलं आणि त्याच्यावरती आपण टाकायचं इथे एंट्री अमाऊंट 2679.479. आणि त्याच्यानंतर आपला एसएल काय, हा स्विंग लो. सो स्विंग लोच्या थोडंसं खाली आपला एसएल आहे. एसएल काय, तरी तिथे लिहितात, स्टॉप लॉस लिहिलेलं असतं, त्याच्या खाली लिहायचं नंबर 2677.201. आणि त्यानंतर तुमचं टार्गेट तुम्हाला वाटतं हा एवढं मार्केट जाईल, तर तुम्ही इथे सिस्टममध्ये काय करायचं आहे, त्या सिस्टममध्ये तुम्हाला फक्त एंट्री आणि एसएल लावायचं आहे. आणि जे ट्रेडिंग व्यू आहे एक्सनेसमध्ये, म्हणजे एक्सनेसमध्ये तुम्हाला एंट्री आणि एसएल लावायचं आहे. हे जे आहे
हे तुम्हाला सोडून द्यायचं असं, हे फक्त आपण चॅटमध्ये बघायचं. हां, इथून एवढा मार्केट मूव्ह झालाय, तर तुम्ही एक्सनेसमध्ये मोबाईलमध्ये बघा. हां, चल एवढं जातोय, म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय ना मार्केटची कॅपॅसिटी आहे का वर जाण्याची इथून? नाही, तर तुम्ही एक्झिट करू शकता. पण जर मार्केटला अजून वर जायचं, फॉर एक्झाम्पल असं गेलं असतं, असं इथून अपसाईड मूव्ह गेली असती, तर तुम्ही इथेच इथेच बाहेर येणार. जर तुम्ही सिस्टममध्ये टाकलंय की 2684.656 ला मला बाहेर यायचं, म्हणजे प्रॉफिट लेवल तुम्ही एवढे टाकली, तुम्ही इथे बाहेर येणार, तुमचं ट्रेड एक्झिक्यूट झालं इथे, आणि ते तुम्ही एक्झिट होणार बरोबर प्रॉफिटमध्ये. पण जर जास्त वर जात असेल तर तुम्ही प्रॉफिट का घेताय कमी? मग तुम्ही काम करा ना, ट्रेल करा. असेल इथे असेल आहे या पॉईंटला, इथून इथे मार्केट गेला, तुमचा एल उचलायचा डायरेक्ट या पॉईंटला ठेवायचा, म्हणजे उद्या जर मार्केटाचा फॉल आला तरी तुमचा नो प्रॉफिट नो लॉस, इथल्या इथे तुम्ही बाहेर येणार, नो प्रॉफिट अँड नो लॉस. ठीक आहे, कळतंय मी काय बोलतोय? मी कसं आहे ते आता विचार करून बोलत ना, जे आहे ते डायरेक्ट डायरेक्ट बोलतो, जे आहे ते डायरेक्ट बोलतो, म्हणून जे सांगायचे ते दुसरं पण सांगून मोकळा झालो मी. पीओएसच दाखवायचं होतं मला, पुढचं पण बोलायला मी. ठीक आहे, सो विचार करून मी बोलत नाही, मी डायरेक्ट हे घेतो ना म्हणून. ओके, सो बी ओ एस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे, हा बी ओ एस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसा आहे समजलं. ट्रेंड पण बघायचा, ट्रेंड पण बघायचा. असं नाही की डाऊन ट्रेंड आहे तुम्ही बी ओ एस नुसतं घेताय तो, तर तसं नाही चालणार. डाऊन ट्रेंड आहे असं, म्हणजे बघा असा अप ट्रेंड आहे, हा, आणि इथे रेजिस्टन्स घेतोय, आणि ते तुम्हाला असं फेक दिलं, हा बी ओ एस, आणि उद्या इथे तुम्ही एंट्री केली अपसाईडसाठी, आणि इथून असं फॉल आला, तुम्ही बोलणार आहे बी ओ एस काम नाही केलं. तर ते तसं नसतं, तुम्हाला पुढे नेक्स्ट लेक्चरला मी दाखवतो. ट्रेंड वाईज सगळं क्लिअर आहे. ओके, बी ओ एस समजलं. अजून थोडेसे बघून घेऊया, अजून थोडेसे बी ओ एसचे. आता अपसाईडचं आपण बघितलं, बाईंगचं. सेलिंग साईड बघूया. हम्म? इथे मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, एक मिनिट द्या, एक मिनिट. ओके, इथे तुम्हाला क्लिअर दिसतंय, इथे बी ओ एस आहे, मार्केट डाऊनफॉल आहे. इथे तुम्हाला कन्फर्म झालं, एवढं जर कॅन्डल आले आहे खाली, म्हणजे काय झालंय, डाऊनफॉल येतोय मार्केटमध्ये. परत अपसाईड गेलं तर मार्केट कसं मूव्ह करतोय, असं क्लिअर दिसतंय तुम्हाला इथे पण. क्लिअर दिसतंय. आता इथून बी ओ एस क्रिएट झाला, बी ओ एस क्रिएट झाला. आता मी तुम्हाला का सांगतो की आपल्याला आधीच ट्रेड एक्झिक्यूट करून ठेवायचा आहे, म्हणजे बाय स्टॉपमध्ये हे करून ठेवायचं आहे, म्हणजे तो एक्झिक्यूट होईल ज्या त्या टायमाला लेवलला येईल. आता तुम्ही जर बघत बसताय कॅन्डल, तुम्ही काय सिस्टममध्ये टाकणार नाही, आणि तुम्ही जर बघत बसताय की बाबा हां मी इथे आल्यावरती, या पॉईंटला आल्यावर मी घेईन, तर ही कॅन्डल डायरेक्ट इथे आली स्टॉप, तुमचा ट्रेड इथे एक्झिक्यूट कराल तुम्ही, या पॉईंटला तुम्ही एक्झिक्यूट कराल. तर तुम्हाला असं आहे का बा एवढा कॅप्चर तुम्ही एवढा कशाला सोडताय, एवढा प्रॉफिट कशाला सोडताय तुम्ही? हा इथून जो एवढा प्रॉफिट झाला, तो तुम्ही का सोडताय? नका सोडू ना. मग तुम्ही आधीच रेडी राहा ना, की बाबा ह्या पॉईंटला आला, सो मला ही जर लेवल ब्रेक केली तर बाबा डाऊन साईडला जाणार आहे. तो इथे तुम्ही आधीच पी ओ एस, आता हा एस एल एवढा नाही लावायचा आहे, आणि जर हा इथे एस एल येतोय, हा तुम्हाला घेणं आहे. हा जर स्विंग आहे तर तुम्हाला हा एवढा मोठा पण घ्यायचा आहे. बट सीन एवढंच आहे की जर तुमचं कॅपिटल नसेल किंवा तुमची कॅपॅसिटी तेवढी हे नसेल, तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुम्ही काय करायचं, एक दोन फर्स्ट अँड सेकंड कॅन्डलच्या लोला एस एल ठेवायचा, लोला आणि थोडंसं वरती. हा जो हाय आहे, सेकंड कॅन्डलचा हाय आहे, त्याच्या थोडंसं वरती एस एल ठेवला, आणि देन तुमचा जो टार्गेट असेल 1:2चा पण तुम्हाला टार्गेट हिट होतोय बघा इथे, 1:2चा पण टार्गेट तुम्हाला इथे हिट होतोय, राईट. सो असं आहे. आता जर तुम्हाला एस एल एवढा मोठा येत असेल, दुसरा ऑप्शनच नसेल, तुम्हाला एस एल एवढा मोठा ठेवायला लागेल, तर इथे एकच आहे सिच्युएशन, ह्या पॉईंटला एकच सिच्युएशन असते, 1:1, म्हणजे एक तर एस एल हिट होणार, नाही तर
तुमचा टार्गेट हिट होणार. तर ह्या सिच्युएशन मध्ये काय करायचं असतं, या सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमची क्वांटिटी कमी करायची. 0.1 घेताय तर 0.01 घ्या, 1.0 घेताय तर 0.1 घ्या. जे मी लॉट शिकवलेत ना, स्टँडर्ड लॉट, मायक्रो, मिनी, नॅनो तर आता नाही होत तेवढं, एकदम कमी येत नाही, 0.001 एक्सनेस मध्ये. ओके. सो तुम्ही तुमचं एस एल कंजूस नाही करायचं, एस एल ठेवायला. मी मगाशी तुम्हाला बोललेलो नाही बघा, 5 ते 6 7 पर्यंतचा तुम्हाला गोल्डमध्ये लागतो एस एल. सो तो तुम्हाला हे नाही करायचा आहे, तो तुम्हाला ठेवूनच आहे. तुम्ही तुमची क्वांटिटी कमी करा, मग तुमचा रिस्क तेवढाच जाईल जेवढं तुम्हाला हे करायचं. ठीक आहे. पीओएसचा ट्रेड डाऊन साईडसाठी समजलं. पीओएस ट्रेड असा वर्क करतो आणि सारखंच काम करणार असं पण नाही. हे बघा इथे तुम्हाला दिसतं एसएलईडी झाला या पॉईंटला, एसएलईडी झाला. पीओएस जर इथे कोणी घेतलाय, या पॉईंटला जर कोणी पीओएस ट्रेड घेतलाय, तर त्याचा एस एल इथे हिट होतोय. आता ह्याचं रिझन जे आहे, तर तुम्हाला सांगतो, इथून जर मार्केट जर अपसाईड गेलंय ना एवढं, त्याच्या मागे एक रिझन पण आहे, काहीतरी बॅक साईडला असणार, म्हणून एवढं मार्केट मुवमेंट दिले. 1 मिनिट आहे, सपोर्ट आहे एवढा मोठा दिसतंय क्लिअर. हा जो एवढा सपोर्ट आहे त्यासाठी काय आलाय, हा जो एवढा सपोर्ट आहे त्यामुळे मुवमेंट आली आहे अपसाईडला. सो जर आपण इथे घेतोय, त्याच्या आधी आपण मागे पण बघणं आहे. आता जर तुम्ही इथे ट्रेड घेताय, एखादा असेल चांगला प्रॅक्टिस, म्हणजे प्रॅक्टिस झाली आहे, प्रॉपर ट्रेड करतोय, तर एखादा काय बोलेल की बाबा हा चल या पॉईंटवरून मार्केट, आपण असा विचार करायचा. मी तुम्हाला तेच सांगतो, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत नाही होणार. इथून दिसतंय तुम्हाला खूप कन्सल्टेशन झालं, मार्केटला किती ट्राय केलं, इथे रेड कॅन्डल दिसतंय, किती ट्राय केलं ढकलायला, नाही इंटरेस्टच नाही ना, खाली मार्केटला जायची इच्छाच नाही. ते क्लिअर क्लिअर दिसतंय मार्केट वर गेल्यानंतर. सो ह्या पॉइंट मधून पण मार्केट वर जाऊ शकतं. तर तुम्ही हा बीओएस नका घेऊ, हा तुम्ही जो बीओएस आहे तो नका घेऊ. कशासाठी, एवढीशीसाठी कशाला रिस्क घ्यायची, 2 पिप्स म्हणजे 2 पिप साठी कशाला रिस्क घ्यायची उगच. सो असं पण चेक करायला लागतं. नुसतं बीओएस दिसला तर ट्रेड घ्यायला जायचं तसं नाही. ठीक आहे, बीओएस तुम्हाला क्लिअर झालं, बीओएस क्लिअर झालं. दुसरं आपण काय बघितलेलं, सीओसीएच म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. जर मार्केट एखाद्या ट्रेंडला चाललाय, जर अप ट्रेंडलाच चाललाय, तर लगेच तो डाऊन ट्रेंडला येतो. का त्याने काय केलं, त्याचं कॅरेक्टर होतं अप ट्रेंडचं, त्याने चेंज केलं आणि डायरेक्ट डाऊन ट्रेंडमध्ये आला. नंतर जर डाऊन ट्रेंड जातोय तर त्यांनी त्याचा कॅरेक्टर चेंज केला आणि अप ट्रेंडमध्ये गेला. आता इथे तुम्हाला दिसतंय या पॉइंटला मार्केटनी अपसाईड मूव्ह केली, अपसाईड मूव्ह केली, आणि इथे थोडंसं कन्सोलिडेशन मध्ये गेला मार्केट, इथे कन्सोलिडेट मध्ये गेला. म्हणजे हे काय झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर. हे असं असतं, चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये काय होतं, मार्केट अपसाईड मूव्ह करतोय आणि थोडं कन्सोलिडेट होतो, डायरेक्ट खाली जातो. म्हणजे ह्या पॉइंटला काय झालं, मार्केटने काय केलं, त्याचा कॅरेक्टर होता तो चेंज केला. सो आपण याला बोलतो चेंज ऑफ कॅरेक्टर. सो इथे दिसतंय चेंज ऑफ कॅरेक्टर, चेंज ऑफ कॅरेक्टर आलं इथे. प्लस बीओएस पण तुम्ही थोडं बोलू शकता. इथे बघा लेवल ब्रेक केली याची, प्रिव्हियस लो ब्रेक केलाय, आपला प्रिव्हियस हे ब्रेक केलं आहे. या लोला, हा जो लो होता हा ब्रेक केला रेड कॅन्डलनी. बट आपल्याला मेन मेन काय इथे, सीओसीएच चेंज ऑफ कॅरेक्टर आलाय. आता मार्केट अपसाईडला जात होतं, अचानक कन्सोलिडेशन मध्ये गेलं, मार्केटला इंटरेस्ट नाहीये वर जाण्यामध्ये, मार्केट पुश करते अपसाईडला लोक, पण नाहीये इंटरेस्ट जाण्यामध्ये. आता इथे तुम्हाला ह्या पॉईंटला काय कळतंय, अजून थोडंसं आपलं डोकं लावायचं. ह्या पॉईंटला काय कळतंय, जर मार्केट अपसाईडला जायचंय तर ट्राय केलं मार्केटनी, एवढा वर ढकलला, नेक्स्ट टाइम परत ट्राय केलं, नेक्स्ट टाइम ट्राय केलं, पण जास्त पुश नाही करू शकला. म्हणजे हा जो हाय होता तो तोडला का, नाही तोडला. म्हणजे असं नाही ना झालं, असं झालं का, असं असं झालं, नाही झालं, नाही तोडता आलं त्याला. तो ह्या पॉईंटला पण आपल्याला समजतं, ह्या पॉईंटला पण आपल्याला थोडंसं क्लिअर होतं की बाबा जर हा आपण हाय तोडला नाही, चेंज ऑफ कॅरेक्टर क्रिएट होतोय, ही रेड कॅन्डल एंट्री, क्लिअर कट. सो याला आपण बोलतो चेंज ऑफ कॅरेक्टर.
मार्केट जात होता अपसाईडला, अपसाईड डायरेक्शन होतं आणि अचानक आला डाऊन ट्रेंडमध्ये. तो चेंज ऑफ कॅरेक्टर. आता इथे पण एक चेंज ऑफ कॅरेक्टर आला, अपसाईड मुवमेंट देतोय, रेजिस्टन्स घेतला, इथे थोडंसं कन्सोलिडेट झालं, रेजिस्टन्स पण घेतला, या पॉईंटला रेजिस्टन्स घेतला, परत इथून कन्फर्म झाला रेजिस्टन्स, इथे रेजिस्टन्स कन्फर्म झाला. आणि मगाशी मी तुम्हाला या पॉईंटला बोललो ना की इथून हा खाली गेला तर कुठे एंट्री घ्यायची आहे. तो या पॉईंटला इथे दिसतंय हा लो, इथे ब्रेक झाला, तो आपली एंट्री आधीच एक्झिक्यूट होते. मी सांगितलं आपण एक्झिक्यूट आधीच करून ठेवणार की बा हां जर हा लो ब्रेक केला तर आपल्याला एंट्री करायची आहे. तो आपण जर लावून ठेवलं तर आपल्या ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होणार. इथे एस एल असणार या हायच्या थोडंसं वर, आणि देन तुमचा जो टार्गेट असेल हा फर्स्ट टार्गेट ह्याचा हा एवढा. 1:44 पण भरपूर आहे, 1:5 पण भरपूर आहे. तुम्हाला इथं 1:2चा भेटतंय बघा, 1:2चा. सो चेंज ऑफ कॅरेक्टर पण आहे, POS पण आहे, कन्सोलिडेट पण झालंय थोडंसं इथे. सो एवढे सगळे कन्फर्मेशन आहेत आपल्याला, काहीच गरज नाही इंडिकेटरची कसल्या. हा जो व्हॉल्यूम आहे हा मी ह्याच्यामध्ये नाही, मी यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे व्हॉल्यूम बद्दल, व्हॉल्यूमचं कॉन्सेप्ट काय आहे ते, त्यासाठी थोडा टाइम लागेल. बाकी तुम्ही प्राइस ॲक्शनवरती फोकस करून प्राइस ॲक्शनवर स्टडी करायचे. चेंज ऑफ कॅरेक्टर बघितले आपण, 2 चेंज ऑफ कॅरेक्टर बघितले इथे, अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड झाला, आणि इथे पण चेंज ऑफ कॅरेक्टर. हा चेंज ऑफ कॅरेक्टर वेगळा आहे, इथे कन्सोलिडेशन झालं मग चेंज ऑफ कॅरेक्टर आला, आणि इथे काय झालं एम पॅटर्न. लक्षात आहे ना, एम पॅटर्न लोकांना माहिती असेल, अप ट्रेंड गेला, एम बनवला, एम पॅटर्न इथे. सो हा चेंज ऑफ कॅरेक्टर असा आला. ठीक आहे. सो अजून चेंज ऑफ कॅरेक्टर इथे कोणाला दिसतंय का, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर एम पॅटर्न आपण बघितला, हा डब्ल्यू पॅटर्न झाला इथे, डब्ल्यू पॅटर्न असा, डब्ल्यू पॅटर्न क्रिएट झालाय. मार्केट काय होतं डाऊन ट्रेंडला होता, डाऊन ट्रेंडला होता, डाऊन ट्रेंडला आला, इथून कॅरेक्टर चेंज, अपसाईड कॅरेक्टर डायरेक्ट चेंज केलं मार्केटने, आणि याच्या मागचं रिझन एक सपोर्ट पण होता. ओके, चेंज ऑफ कॅरेक्टर, मार्केट डाऊन ट्रेंडला येत होता, अचानक त्याने त्याचं कॅरेक्टर चेंज केला आणि इथून नंतर वरच गेला, त्या पॉईंट नंतर डायरेक्ट वरच गेला मार्केट. ठीक आहे, हे आहे चेंज ऑफ कॅरेक्टर. अजून या पॉईंटला पण आहे, इथे आहे. आता एक कन्सल्टेशनचा पार्ट झाला, कळते तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही एकटाच नाही ना बोलत आहे, फक्त क्लिअर होते. ऑल ऑल सगळ्यांना क्लिअर होतं. चेंज ऑफ कॅरेक्टर, POS, ट्रेड कसे घ्यायचे, हे इम्पॉर्टंट होतं थोडं. फक्त एवढंच आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही पण प्रॅक्टिस करा, मला स्क्रीनशॉट पाठवा, मी तर बिंदास सांगतो. माझं असं काहीच नाही की तुम्ही आता कॉल नका करू, नंतर कॉल नका करू, या टायमाला नका करू. मी जेव्हा बिझी असतो मी सरळ सांगतो मी या नंतर करेन. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा, बाय हा हा ट्रेड आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट आहे कधी पण पाठवा. रात्री 12 वाजता अगदी कॉल केलात तरी मी सांगायला रेडी आहे. रात्री 12 वाजता जरी कॉल केलात तरी मी सांगेन, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर. ट्रेडिंगमध्ये ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल, काय तुम्हाला विचारायचं असेल, 12 वाजता कॉल करा, सकाळी 8 वाजता कॉल करा, 10 वाजता, कधीही कॉल करा. एवढं फ्री तर अजून मला वाटत नाही कोणी ठेवत असेल. ओके, सो आय थिंक तुम्हाला एवढं क्लिअर झालं. सगळ्यांनाच अर्धे एक्झिट झालेत का एक्झिट होत आहेत ऑटोमॅटिकली, मगाचपासून बघतो मी. आणि मी ट्राय करेन की उद्या लेक्चर घ्यायचं,
आता वन डे ॲड आपलं लेक्चर होतं, बट आता खूप गॅप झाले आहे आणि पण घरात पण थोडं प्रॉब्लेम आहेत, तर तुम्हाला माहिती आहे काय झालं आहे, त्यामुळे सगळे येऊन जाऊन आहेत. तर त्या रिझनमुळे जर उद्या लेक्चर घेता नाही आलं तर मी जे काय असेल ते अपडेट करेन, पण मी माझं 100% ट्राय करेन की उद्या लेक्चर घेता येईल मला, म्हणजे घेता येऊ दे असं. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. जसं मार्टिनचं क्वेश्चन होतं की बाबा ट्रेंड चेंज कसं होतं ते कळतं, तर असं एक कळतं. आणि आपल्याला जे कन्फर्मेशन करायचं असतं, कन्फर्मेशन जे आपण बोलतो करतो की बाबा हां इथून मार्केट अपसाईडच जाईल का, तर काय प्रॉबॅबिलिटी आहे 82 85 90% की इथून गोल्ड आहे किंवा जे काय आहे तो इथूनच वरच जाईल का इथून खालीच येईल का, काय होईल काय नाही होईल ते आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. सो थँक्यू. ठीक आहे. सो एंड कॉल करतो. रेकॉर्डिंग्स तुम्हाला येऊन जाते. चलो बाय.